नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन प्रकरण क्रमांक 1 व्यवस्थापनाची तत्वे। त्यामधील पॉइंट आहे आजचा शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे। टेलरने सांगितलेली शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे। टेलरने काही शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे सुद्धा आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहेत आणि टेलरने अनेक ठिकाणी याचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे। अनुभवातून त्याला जे ज्ञान आकलन झालं ते त्यांनी आपल्याला या तंत्राच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे की हे जे तंत्र आहेत हे आपल्याला काम करताना किंवा काम करत असताना, व्यवस्थापन करत असताना, व्यवस्थापक पदावर काम करत असताना या सर्व तंत्रांची माहिती असणे आवश्यक आहे। आजकाल आपण प्रत्येक उद्योग संस्थेमध्ये ही सर्व प्रकारची तंत्रे कमी जास्त प्रमाणामध्ये नक्कीच वापरली जातात, कारण ह्या तंत्रांशिवाय चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन होणे अशक्य आहे। म्हणून ही तंत्रे आपल्याला खूप महत्त्वाची आहेत आणि उद्या आपल्याला जरी सुद्धा एखादा लघुउद्योग, गृहउद्योग करायचा असेल तरी सुद्धा आपण उद्या कॉमर्स शाखा घेतलेली आहे आणि आपण हे कळत नकळत आपण हा आपला अभ्यास आपण आज करत आहोत। याचाही उपयोग कळत नकळत उद्या निर्माण करणाऱ्या किंवा उद्या भविष्यामध्ये आपण जो गृहउद्योग, लघुउद्योग किंवा काहीतरी करू किंवा कुठेतरी आपण दुसऱ्याच्या व्यवसायामध्ये काम करू, कंपनीमध्ये काम करू, तिथे आपल्याला ही सर्व तंत्रे, हे अभ्यास हा तिथे आपल्याला उपयोगी पडणार आहे। तर पहिल्या त्यांनी सांगितलेलं आहे तंत्र कार्य अभ्यास, वर्क स्टडी। म्हणजे जे काम करतो आपण, जे कार्य करतो, वर्क करतो, हे कामाबद्दलचा अभ्यास हा त्यांनी पहिलं तंत्र दिलेलं आहे। आणि इथे काम करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना काम नेमून देतो, तर नेमून देत असताना व्यवस्थापकाने जे काम दिलेलं आहे त्या कामाचा अगोदर अभ्यास केला पाहिजे, कारण ते काम करत असताना त्या ठिकाणी कोणकोणती क्रिया करावी लागणार आहे, कोणकोणती कार्य करावी लागणार आहे, कोणती पद्धत त्या ठिकाणी काम करण्यास उपयुक्त आहे, त्याचबरोबर हे काम करत असताना किती वेळ लागणार आहे, किती वेगाने हे आपण काम पूर्ण करू शकतो, कोणती पद्धत या ठिकाणी हे कार्य पूर्ण करण्यासाठी उपयुक्त किंवा उत्कृष्ट आहे, त्याचबरोबर काम करत असताना कर्मचाऱ्याला थकवा येणार की नाही याबद्दलचाही अभ्यास या ठिकाणी व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकाला करावा लागतो। तर हेच आहे कार्य अभ्यासाचं तंत्र। तर त्याच्यामध्ये त्यांनी 4 तंत्रांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे। पहिला आहे पॉइंट वेळ अभ्यास, टाइम स्टडी। तर वेळ अभ्यास हा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण एखाद्या कर्मचाऱ्याला एखादं काम नेमून दिलं की ते काम पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारणपणे स्टँडर्ड टाइम किती लागतो याचा अभ्यास अधिक व्यवस्थापक आधीच करून बघतो, स्वतः ट्रायल घेतो 1-2-4 वेळा आणि मग वेळ निश्चित करतो। आणि मग त्यापेक्षा थोडासा मंद गतीचा, अकुशल किंवा कमी कुशल व्यक्ती कर्मचारी असेल तर त्याला थोडासा वेळ काय लागेल, जास्त लागेल। तो जर एखादा कुशल व्यक्ती असेल तर तो अधिकच 5-10% कमी वेळातच काम पूर्ण करेल आणि योग्य प्रमाणातील व्यक्ती असेल तर तो त्या स्टँडर्ड टाईममध्येच ते काम पूर्ण करेल। तर इथे वेळेचा अभ्यास करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं, कारण एखाद्या कामाला आपण म्हटलं 1 तास लागणार आहे आणि ते काम जर खरं 2 तासाचं असेल आणि आपण त्या कर्मचाऱ्याकडून अशी अपेक्षा करत असू तर ही अपेक्षा चुकीची असेल। म्हणजे थोडक्यात व्यवस्थापकाचं व्यवस्थापन अचूक नाही किंवा योग्य नाही असं आपणास म्हणता येईल। आणि म्हणून प्रत्येक कामासाठी लागणारा वेळ हा व्यवस्थापकाने अगोदरच निश्चित केला पाहिजे, स्टँडर्ड टाइम त्या ठिकाणी ठरवला पाहिजे। आणि म्हणून वेळेचा अभ्यास या तंत्राचा उपयोग या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो आणि त्यावरून आपल्याला एखाद्या कामाची वेळ त्या ठिकाणी काय करता येते, मोजता येते। पुढचा ब मुद्दा दिलेला आहे पद्धत अभ्यास, मेथड स्टडी। की व्यवस्थापकानं जे काम पूर्ण करायला दिलेलं आहे ते काम अतिशय उत्कृष्टरित्या कोणत्या पद्धतीने करता येईल, कोणती पद्धत त्या ठिकाणी वापरणं योग्य आहे, त्याची पद्धत वापरत असताना मालाची किंवा त्या उत्पादनाची गुणवत्ता टिकवली पाहिजे, त्याचबरोबर खर्च कमीत कमी त्या ठिकाणी झाला पाहिजे,
वाया काही गेलं नाही पाहिजे, अशा प्रकारची उत्तम पद्धत अगोदरच व्यवस्थापकाने शोधून काढून कर्मचाऱ्यांना सांगायची आहे आणि त्याच पद्धतीने काम पूर्ण करण्यास सांगायचे आहे. त्याच्यामुळे काय होईल की व्यवस्थापकाचा, कंपनीचा आणि कर्मचाऱ्याचा सगळ्यांचा वेळ वाचेल. जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्त उत्पादन होईल. कच्च्या मालाचा अपव्यय होणार नाही किंवा तो माल वाया जाणार नाही. ठरवलेलं टार्गेट, ठरवलेलं उद्दिष्ट यानुसार आपण आपली त्या ठिकाणी मदत करू शकतो आणि आपलं टार्गेट पूर्ण करू शकतो. तर हे सर्व काही योग्य पद्धत जर आपण निवडली तर हे आपण सर्व काही करू शकतो. मग कच्च्या मालाची हाताळणी असेल, वाहतूक असेल, तपासणी असेल, साठवण काम असेल, या सर्वच काम करत असताना योग्य पद्धत आपल्याला निवडावी लागते किंवा पद्धत अभ्यास हे तंत्र त्या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरते. तिसरं तंत्र त्यांनी सांगितलेलं आहे हालचाल अभ्यास, मोशन स्टडी. तर हालचाल अभ्यास किंवा त्याला आपण गतीचा अभ्यास, म्हणजे एखादं काम करत असताना आपण बघतो एखादा कर्मचारी मंद असतो, त्याला वेळ जास्त लागतो. एखादा कर्मचारी एकदम स्टंट असतो, तो कमी वेळेत काम पूर्ण करतो. आणि एखादा कर्मचारी नॉर्मल असतो, मीडियम, तो जरा योग्य मध्यम वेळेमध्ये काम पूर्ण करतो. तर इथे गतीचा अभ्यास, तर इथे हालचाल कशी करतो कर्मचारी, त्याचबरोबर त्याला कामाला वेळ समजा जास्त लागत असेल तर का बरं जास्त लागतो, याचा अभ्यास व्यवस्थापकानं त्याचं काम करत असताना ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याच्या हालचालींचा अभ्यास करायचा आहे. तो हालचाल चुकीची करत असेल तर त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करायचं आहे की बाबा ही तुझी चुकीची हालचाल आहे, यामुळे तुला वेळ जास्त लागतो आणि त्यामुळं आपल्याला प्रॉडक्ट्स कमी तयार होताना आपल्याला दिसतात. तर ह्या झालेल्या चुका, कर्मचाऱ्यांकडून असलेल्या चुका आणि त्या निदर्शनास आणून देण्याचं काम हे सुपरवायझर असेल किंवा व्यवस्थापक असेल यांचं असतं. आणि त्यामुळे काय होते, कर्मचारी त्याची कार्यक्षमता त्या ठिकाणी बदलते, वाढते, अधिकाधिक तो उत्पादने करू शकतो. कारण अगोदर दिवसाला 5-10 प्रॉडक्ट करत असेल तर कार्यक्षमता सुधारल्यामुळे तो 15 प्रॉडक्ट्स तयार करायला लागतो. हळूहळू त्याची संख्या ही काय होत जाते, वाढत जाते. तर थोडक्यात काय आहे की चुकीची पद्धत वापरली गेली, हालचाली चुकीच्या केल्या की आपोआपच गती कमी होते कामाची आणि उत्पादने कमी तयार होतात. आणि म्हणून हालचाल हा अभ्यास हा सुद्धा एक खूप मोठं आणि अभ्यासपूर्ण असं अतिशय महत्त्वाचं तंत्र आहे. याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापकाला कामाची गती वाढवण्यासाठी होत असतो. त्याचबरोबर कधीकधी काही घटक हे जे असतात, जसं आपण एखादं काम करायचं असेल तर आपण खूप मोठा पसारा घालून बसतो. मग विद्यार्थी असेल तर त्याला अभ्यास करायचा असेल तर तो काय करतो, सगळंच दप्तर, वह्या, पुस्तकं सगळ्या विषयांची घेऊन बसतो आणि नेमकं त्याला एकाच विषयाचा अभ्यास करायचा असतो, पण एवढा मोठा पसारा तो मांडतो. इथे काय झालं की जास्त घटक त्याने समोर मांडलेले आहेत आणि ॲक्च्युअल काम जे करायचं आहे त्याकडे थोडंसं दुर्लक्ष, म्हणजे त्याला काही पाहिजे असेल अचूक तर त्या ठिकाणी त्याला लवकर मग सापडत नाही. कारण का, आता सगळ्याच विषयांची वह्या, सगळ्याच विषयांची पुस्तकं तो घेऊन बसलेला असेल तर त्याला योग्य त्या विषयाची वही पुस्तक कसं पटकन सापडणार. आणि म्हणून जे पाहिजे आहे तेच तुम्ही आधी घ्या आणि मग कामाला सुरुवात करा, की जेणेकरून आवश्यक घटकच तुमच्या जवळ पाहिजेत, बाकीचे घटक काढून टाका. किंवा कधीकधी क्रम हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या क्रमानंतर कोणत्या घटकाची आपल्याला गरज आहे, तर त्या क्रमानं सुद्धा आपण जर त्या वस्तू किंवा त्या बाबी आपण लावल्या तर आपल्याला पटापटा सापडतील आणि आपल्याला जे काम पूर्ण करायचं आहे ते काम आपण सहजरित्या काय करू शकतो, पूर्ण करू शकतो. आणि म्हणून हालचाल अभ्यास हे तंत्र या ठिकाणी उपयुक्त ठरत असते. आणि म्हणून अभ्यास करत असताना हालचालीच्या बाबतीत जर पाहिलं, एक उदाहरण देतो तुम्हाला छोटंसं, मला आठवलं आत्ता, की समजा एक कर्मचारी आहे, त्याला ते एक प्रॉडक्ट बनवत आहे आणि प्रॉडक्ट बनवत असताना त्याने डावीकडं उजवीकडं, समोर मशीन आहे, डावीकडं उजवीकडं त्याने कच्चा माल ठेवलेला आहे आणि तो काय करतोय, डाव्या हातानं एखाद्या कच्च्या मालाला त्याला वापरायचा आहे तर तो डाव्या हातानं ठेवलेला माल तो काय करतो, उजव्या हाताला ठेवतो आणि उजव्या हातानं ज्या कच्चा माल वापरायचा आहे तो डाव्या हाताला ठेवतो. मग प्रत्येक वेळेस कच्चा माल लागला मग डाव्या हाताचा आहे, म्हणजे डाव्या बाजूला जो वापरायचा आहे तो उजव्या हाताला ठेवलेला आहे आणि तो तिकडून तो माल घेतो डाव्या हाताने. आणि त्याचबरोबर जो उजव्या हाताला माल लावायचा आहे किंवा वापरायचा आहे मशीनवरती तो त्याने डाव्या हाताला ठेवलेला आहे. अशा प्रकारे तो उलटं पालटं त्या ठिकाणी ठेवतो. मग जो व्यवस्थापक असेल, सुपरवायझर असेल, त्याच्या लक्षात येतं, अरे ह्या कर्मचाऱ्यानं जरा उलटं ठेवलंय, तो उलटे प्रकारे हात करतोय. मग तो त्याला सांगतो, बाबा हा कच्चा माल तू डाव्या हाताला ठेव, उजव्या हाताला लागणारा उजव्या हाताला ठेव, आता बघ बरं तू प्रॉडक्ट तयार करून कसं वाटतंय तुला.
मग आता पुढचं प्रॉडक्ट तयार करायला लागतो, तो डाव्या हाताचा माल डाव्या हाताला आलेला असतो, परंतु तो डाव्या हाताने माल घेतो पटकन. म्हणजे त्याची कामाची तिथे गती ऑटोमॅटिक काय होते, वाढते. अगोदर त्याची गती कमी होती आणि नंतर हा कच्चा मालाच्या जागा बदलल्या, डाव्या हाताला लागणारा माल डाव्याच हाताला ठेवला, उजव्या हाताला लागणारा कच्चा माल उजव्याच हाताला ठेवला आणि आपोआपच त्या कर्मचाऱ्याची काम करण्याची गती त्या ठिकाणी वाढलेली दिसून आली. म्हणून हालचाल अभ्यास हा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यातला पुढचा अभ्यासाचं तंत्र दिलंय थकवा अभ्यास. तर थकवा हा शब्द सर्वांनाच माहिती आहे, कारण प्रत्येक कर्मचारी काम करून थकत असतो आणि विद्यार्थी असतील तर ते अभ्यास करून थकत असतात, जर अभ्यास केला असेल तर. आणि त्यांना बौद्धिक थकवा येतो. कर्मचारी काम करत असेल तर त्यांना श्रम केल्यामुळं थकवा येतो आणि म्हणून विश्रांतीची त्यांना काय असते, गरज असते. मग काही कर्मचारी किती तास काम करतात, किती वेळ जास्त काम करतात, त्यांना काम आपण नेमून दिलं तर ते काम पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही का बरोबर वेळ टाईम संपला म्हणून लगेच बंद करून घरी जातात. कामकाज करत असताना अनेक अवजड साधनेही वापरावी लागतात कामाच्या वेळी किंवा काम पूर्ण करताना. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, चांगली आहे का खराब आहे, तर ह्या सर्वच गोष्टींचा परिणाम कर्मचाऱ्याच्या शारीरिक आणि मानसिक वर त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक किंवा मनावर तर सुद्धा होत असतो. तर हा असा मानसिक आणि शारीरिक ताण म्हणजेच काय होय, थकवा होय. आणि कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर कार्यक्षमतेवर याचा काय होतो, परिणाम होतो. कर्मचाऱ्याची कार्यक्षमता टिकून ठेवायची असेल तर थकवा या पद्धतीचा आपण अभ्यास केला पाहिजे. कर्मचारी काम करत असताना नेहमी फ्रेश राहायला पाहिजे, त्याला थकवा आला नाही पाहिजे आणि थकवा आल्यास त्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. तर अशा प्रकारे थकवा तंत्राचा सुद्धा अभ्यास टेलरने सांगितले तुम्ही अगोदरच करा आणि जास्त थकवा येणार नाही किंवा थकवा येणार नाही अशा प्रकारची वातावरण निर्मिती आणि कामाचे पुरेसे तास त्या ठिकाणी द्या आणि काम देताना सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे काम द्या की जेणेकरून काम करताना त्या कर्मचाऱ्याला असं खूप काही बर्डन आलं आहे, खूप काही दबाव आला आहे माझ्यावरती असं वाटलं नाही पाहिजे. अतिशय आनंदानं त्यानं काम पूर्ण केलं पाहिजे आणि म्हणून त्याला आनंदानं काम पूर्ण केलं तर त्याला थकवा कधीच येणार नाही. परंतु व्यवस्थापकानं मात्र काम देत असताना थकवा हा विषय मनात ठेवून कामाचे तास, कामाचा ताण आणि काय जे काम कशावरती मशीनवर करायचं आहे, किती जड आहे, परिस्थिती कशी आहे, या सर्वांचा विचार करून त्या ठिकाणी कामाचं वाटप करायचे असतं. तर हे आहे आपलं अभ्यासाचं तंत्र. कार्य अभ्यासामध्ये या 4 तंत्रांचा अभ्यास होतो. वेळेचा अभ्यास, पद्धत अभ्यास आणि हालचाल अभ्यास आणि थकवा अभ्यास. आता 2 नंबरचं तंत्र आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण. आता मानकीकरणचा अर्थ मी खूप वेळा सांगितलं आहे. मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन किंवा उत्कृष्ट गोष्ट. तर म्हणजेच इथं साधने आणि उपकरणांचं काय करा, पहिल्यांदा उत्कृष्ट कोणतं आहे साधन, कोणतं उपकरण उत्कृष्ट आहे हे आधी निश्चित करा आणि उत्पादन करत असताना तीच साधने आणि उपकरणे वापरा की जेणेकरून टेलरने हे सांगितलंय की उत्पादन करायचं असेल तर ते उत्पादन चांगलं कसं होईल आणि त्यासाठी आपल्याला अगोदर काय काय तयारी करावी लागेल याला महत्त्व द्या. हे जर आपण तयार केलं तर बरोबर चांगल्याच प्रकारची उत्पादने काय होतील, बाहेर पडतील. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणचं वातावरण चांगलं ठेवा. उत्पादनाची जी उत्पादन करण्याची जी पद्धती आहे ती योग्य किंवा उत्कृष्ट पद्धती निवडा जेणेकरून व कच्च्या मालाचा अपव्यय होणार नाही, उत्पादन करताना खर्च कमी होईल. त्याचबरोबर कामगारांना थकवा सुद्धा येणार नाही. थकवा आल्यास त्यांना काहीतरी एनर्जी म्हणून काहीतरी सुविधाही त्या ठिकाणी असेल आणि त्याचबरोबर त्यामुळे सर्व कामाची गुणवत्ता सुधारून उत्पादनाचीही गुणवत्ता काय होते, सुधारते. आणि म्हणून साधने आणि उपकरणे यांचं सुद्धा काय करा, मानकीकरण करा, स्टँडर्डायझेशन करा. उत्कृष्ट साधने आणि उपकरणे प्रत्येक ठिकाणी काम करताना काय करा, वापरा. म्हणजे आपण बघतो मशीन्स नवनवीन येत राहतात, टेक्नॉलॉजी बदलत राहते आणि म्हणून टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर तुम्ही ती सारखी अपडेट करा. कारण अपडेट केलेलं मशीन जर वापरलं तर त्या ठिकाणी उत्कृष्ट उत्पादन त्या ठिकाणी तयार होईल. शिवाय कर्मचाऱ्याचाही ताण त्या ठिकाणी कमी होताना आपल्याला काय होईल, दिसेल. तर हे एक तंत्र टेलरने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. वैज्ञानिक कार्यरचना. तर टेलर यांनी दिवसभरा उचित काम किंवा जे काम दिलेलं आहे ते निश्चित करण्यावर जोर दिला आहे. म्हणजे आपण ठरवलं की जे काम करायचंय तर ते आपण निश्चितपणे करायचंच आहे आणि ते पूर्णच करायचं आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करा की जेणेकरून तो कर्मचारी व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करू शकेल. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार
पूर्ण करू शकतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. म्हणजेच कर्मचारी त्या ठिकाणी त्यांचं काम अतिशय व्यवस्थितपणे कुठेही वेळ वाया न घालवता, कुठेही काहीही अपव्यय न करता त्या ठिकाणी आपलं काम पूर्ण करत राहतील. यालाच आपण म्हणतो वैज्ञानिक कार्यरचना. तर हे एक आहे शास्त्रीय तंत्र. पुढचं तंत्र आपल्याला दिलेलं आहे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. तर आपल्याला माहीत आहे कर्मचारी त्या ठिकाणी कंपनीमध्ये कारखान्यामध्ये लागत असतात, त्यामुळे त्यांची निवड करावीच लागते. तर कर्मचाऱ्यांची निवड करत असताना वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते आणि त्यासाठी व्यवस्थापनाने आपल्या कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असताना निपक्षपातीपणे म्हणजे कुठल्याही प्रकारचं मनात पूर्वग्रह न धरता जे कर्मचारी उत्कृष्ट वाटले मुलाखत घेताना आणि चांगल्या प्रकारचे त्यांचे अनुभव आहेत अशाच कर्मचाऱ्यांची निवड त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. आणि जी स्टँडर्ड्स ठरवण्यात आलेली आहे की एखाद्या कर्मचारी कसा निवडावा, कशा प्रकारे त्याची निवड करावी, ह्याची काही स्टँडर्ड्स किंवा मानके ठरवली आहेत. त्यानुसार या कर्मचाऱ्यांची निवड त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याचबरोबर निवड कर्मचाऱ्याची केल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य असे प्रशिक्षणाचे कार्यक्रमसुद्धा त्यांच्यासाठी घेतले पाहिजेत, प्रदान केले पाहिजेत की जेणेकरून प्रशिक्षण झालेला कर्मचारी आपल्या संस्थेसाठी अधिकाधिक चांगल्या प्रकारचं काम किंवा योगदान देऊ शकेल. तर हे आहे चौथं तंत्र. पाचवं तंत्र आहे कार्यात्मक संस्था. तर टेलर यांच्या संकल्पनेमध्ये नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे केलेले आहे. याचाच अर्थ कामाचे व्यवस्थापन आणि परीक्षण करणाऱ्या व्यक्ती ह्या भिन्न भिन्न असतात आणि कामाचं व्यवस्थापन म्हणजेच त्या ठिकाणी नियोजन आणि परीक्षण म्हणजे त्या ठिकाणची नंतर अंमलबजावणी करत असताना केलेलं परीक्षण. ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतात आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण दोन वेगवेगळ्या पर्यवेक्षकांकडून केलं पाहिजे किंवा केले जाईल. कारण एकाच पर्यवेक्षकानं जर आपलं निरीक्षण करून अभिप्राय जर मांडला तर त्या कर्मचाऱ्यावरती कधीकधी अन्यायसुद्धा होऊ शकतो आणि म्हणून दोन वेगवेगळ्या पर्यवेक्षकांनी सुपरवायझरने प्रत्येक कर्मचाऱ्याचं काय केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आलेल्या अभिप्रायावर प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दलची कुशलता ही काय होणार आहे, निश्चित होणार आहे. त्याने उत्पादनाच्या विविध पैलूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी टेलरने 8 फोरमनची शिफारस केली आहे. म्हणजे 8 वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात वेगवेगळ्या कामासाठी. तर ते कोणकोणती कामं आहेत, 8 फोरमन कोणकोणती कामं करणार आहेत त्याचंही वर्गीकरण त्याने करून दिलेलं आहे की हे 8 फोरमन आहेत, यांनी या ठिकाणी काम करायचं आहे आणि हेच काम करायचं आहे. तर अशा प्रकारचं तो नियोजन त्या ठिकाणी करतो आणि म्हणजेच काम करत असताना संस्थाचालक किंवा व्यवस्थापक अशा प्रकारच्या सर्व फोरमनची नेमणूक करून त्या ठिकाणी कामाचे वाटप करू शकतो. तर ती जी वर्गीकरण आहे ते आपण आता पाहूया. पहिला पॉइंट आहे नियोजन स्तर. म्हणजे त्यांनी 2 स्तर मांडलेत. नियोजन स्तर वेगळा केला आहे आणि अंमलबजावणीचा स्तर वेगळा केलेला आहे. तर पहिला नियोजन स्तराचे त्यांनी पहिले 4 त्या ठिकाणी कर्मचारी सांगितलेले आहेत. तर 4 कर्मचाऱ्यामध्ये त्यांचा पहिला कर्मचारी आहे मार्ग कारकून. मार्ग कारकून म्हणजे मार्गदर्शन करणारा कारकून किंवा मार्गदर्शन करणारा क्लर्क किंवा लिपिक. तर हा काय काम करणार आहे, हे काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवर कसे सरकते हे सांगण्याचं काम किंवा मार्गदर्शन हा कारकून किंवा लिपिक करणार आहे. दुसरा जो लिपिक आहे तो काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना देतो. तिसरा कर्मचारी किंवा तिसरा क्लर्क लिपिक आहे वेळ आणि किंमत किंवा खर्च लिपिक. हा लिपिक काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ निर्धारित करतो. पुढचा लिपिक आहे शिस्त लिपिक. कामगार कारखान्याच्या नियमांप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित करतो. तर अशा प्रकारे नियोजन स्तरावर 4 लिपिक किंवा 4 व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असतात. आता अंमलबजावणी स्तरावर सुद्धा 4 व्यक्ती त्यांनी सांगितले 8 फोरमनची गरज आहे. तर इथे नियोजन स्तरावर 4 फोरमन आणि अंमलबजावणी स्तरावरती 4 फोरमन. तर अंमलबजावणी स्तरावर काम करताना पहिला फोरमन आहे गट प्रमुख म्हणतो आपण त्याला. हा गट प्रमुख प्रत्यक्ष काम करून घेतो. त्यानंतरचा दुसरा फोरमन आहे वेग प्रमुख. वेग म्हणजे स्पीड.
काम ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल याची काळजी घेण्याचं काम हा दुसरा फोरमन त्या ठिकाणी अंमलबजावणी स्तरावर करतो. तिसरा आहे दुरुस्ती प्रमुख. हा दुरुस्ती प्रमुख यंत्रणेची सुरक्षा आणि देखभाल हाताळत असतो आणि त्यांची काळजी घेत असतो. वेळीच काही बिघाड झाल्यास त्यांना दुरुस्त करण्याचं काम याच्याकडे असते. आणि चौथा फोरमन आहे निरीक्षक. तर काम पूर्वनिर्धारित मानकानुसार होण्याची शाश्वती देतो. तर हा निरीक्षक त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून काय करत असतो, अगोदरच निश्चित केलेल्या किंवा ठरविलेल्या मानकानुसार स्टँडर्डनुसार दिलेले काम पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून करून घेतो आणि गरज पडल्यास मदतसुद्धा करतो आणि आपल्या वरिष्ठांना पूर्वनिर्धारित मानकानुसार काम पूर्ण करण्याची शाश्वती देतो. तर इथे टेलरच्या मते सर्व कार्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी योग्य विभागणी केल्यामुळे व्यवस्थापन निश्चितच कर्मचाऱ्यांकडून आवश्यक ती कामगिरी साध्य करू शकते. म्हणजे थोडक्यात आपण ठरवलेलं जे उद्दिष्ट आहे ते काय होते, आपले पूर्ण होते. तर हे होतं 5वं तंत्र कार्यात्मक संस्था. 6वं तंत्र आहे विभेदात्मक दर वेतन योजना. तर विभेदात्मक म्हणजे वेगवेगळी, वेतन योजना म्हणजे सॅलरी स्कीम. म्हणजे थोडक्यात कर्मचारी आपण नेमतो कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये, व्यवसाय संस्थेमध्ये, उद्योग संस्थेमध्ये. तर प्रत्येक कर्मचारी हा वेगवेगळ्या स्तरावरचा असतो, वेगवेगळ्या कुशलता त्याच्यामध्ये असते. कुशलतेप्रमाणे व्यवस्थापक त्याला कामाची नेमणूक करत असतो, म्हणजे पदावरती नेमणूक करत असतो. म्हणजे जसं तो अनुभवी आणि कुशल असेल तसं त्याला वरिष्ठ पदावरती त्याची नेमणूक केली जात असते. तर प्रत्येक पदावर वेगवेगळ्या पदावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळी वेतन योजना असली पाहिजे. कारण सर्वांना सारखीच वेतन दिलं तर कुशल कर्मचारी त्या ठिकाणी काय होतील, नाराज होतील. शिवाय जे काम करत नाही किंवा अकुशल आहेत किंवा कमी कुशल आहे, मध्यम कुशल आहे, त्यांना चांगली कुशलता आपल्यामध्ये कशी निर्माण होईल यासाठी ते कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाही. कारण ते म्हणतील काम केलं काय, नाही केलं काय, सारखंच आहे, कुशल कर्मचाऱ्याला तेवढंच वेतन आणि आम्हालाही तेवढंच वेतन. तर असं न करता टेलर म्हणतो की विभेदात्मक दर वेतन योजना त्या ठिकाणी ठेवा. कारण जो कर्मचारी ज्या पदावर काम करतो, ज्याची ती पात्रता आहे त्या पात्रतेप्रमाणे त्याला काय करा, वेतन द्या. आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण द्या, तो पुढे पुढे जाऊ शकतो आणि हळूहळू त्याचा अनुभव आणि ज्ञानाने तो कुशल होऊ शकतो. तर त्याला बढती पण द्या. आपोआप बढती मिळाली की त्याला त्याची वेतनसुद्धा त्या ठिकाणी आपोआपच वाढेल. तर अशा प्रकारे वेतनाची काय करा, रचना करा. आणि वेतनाच्या बद्दलचं सुद्धा एक स्टँडर्ड किंवा एक मानक ठरवा की कोणत्या पदावर काम करत असताना कोणत्या कर्मचाऱ्याला किती पगार किंवा किती वेतन, किती सॅलरी काय केली पाहिजे, दिली पाहिजे. तर अशा प्रकारे जर त्या ठिकाणी तुम्ही विभेदात्मक दर वेतन योजना केलेली असेल तर प्रत्येक कर्मचारी नाराज न होता आपापल्या परीने काम करत राहील. ज्याला वरिष्ठ पदावरती जायचं आहे तो त्या ठिकाणी आपलं स्किल त्या ठिकाणी आपल्या मालकाला, व्यवस्थापकाला दाखवेल आणि आपोआपच त्याचं दाखवलेलं स्किल हे सर्वांच्या लक्षात येईल आणि आपोआपच त्याला नक्कीच पुढची बढती मिळू शकते. तर इथे थोडक्यात काय आहे की विभेदात्मक दर वेतन योजना आखा जेणेकरून सर्वांना समान महत्त्व त्यांच्या कौशल्याप्रमाणे, वेतनाप्रमाणे, शैक्षणिक पात्रतेप्रमाणे त्यांना असलेलं काय होईल, दिसून येईल. म्हणजे थोडक्यात तात्पर्य विभेदात्मक दर वेतन योजना ही एक तंत्र जे आहे हे त्या ठिकाणी वापरलं गेलंच पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं शिपायाचा पगार शिक्षकाला द्या आणि शिक्षकाचा पगार शिपायाला द्या, तर हे काही योग्य ठरणार नाही. तर इथे थोडक्यात काय की पदाप्रमाणे प्रत्येकाला वेतन योजना असली पाहिजे आणि त्याप्रमाणे आता सर्वच ठिकाणी अशा प्रकारच्या वेतन योजना केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेलरने सांगितलेली शास्त्रीय व्यवस्थापनाची 6 तंत्रे अभ्यासली आहेत. तर हा टॉपिक आपला पूर्ण झाला आहे. आता पुढील टॉपिकमध्ये आपण पुढील पॉईंट पाहूया. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या लिंक जसे व्हिडिओ तयार होतील तसे मी त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आपण सर्व व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून पाहू शकता. Thanks for watching my video.